हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गुड मॉर्निंग सर. नाश्ता पाणी सगळं झालं आहे. आता मी जेवण बनवणार आहे. इथे चावला तिच्या डॅडाचा राग आलेला म्हणून ती बाहेर जाऊन बसली होती. चावटे डॅडा इथे चावचा अभ्यास घेत आहेत. सकाळचे उरलेले पोहे आहेत, मग ते एका बाउलमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर मग मी एकाच वेळेस खूप जास्त कांदे आणून ठेवले होते म्हणून कांद्याच्या टोपलीमधले कांदे संपले. मग ते याच्यामध्ये ओतून घेतले. आज सकाळी मी कपड्यांसोबत चावच्या पप्पाचा हेडफोनसुद्धा धुवून टाकला. आता काय विचारते सुकला का? धुवायच्या अगोदर तुला समजलं ना, पागलसारखी धुवून टाकते. तर चालू झालं तर ठीक, त्याला नको. आज मी बनवणार आहे साध्या पद्धतीची बिर्याणी. हे इथे रात्रीचं चिकन उरलं आहे आणि मी हे सर्व साहित्य इथे कापून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 मसाले मी टाकणार आहे. आता मी दुपारचं जेवण बनवायला घेतलं आहे. विचार केला की रात्रीचं चिकन उरलं आहे तर मग तेच आपण भातामध्ये बिर्याणीसारखं बनवूया, म्हणूनच मग सगळं साहित्य कापून घेतलं आणि मग त्यानंतर मग भातामध्ये जे रात्रीचं उरलेलं चिकन होतं ते त्याच्यामध्ये टाकून आणि बिर्याणीसारखी आमची खिचडी म्हणजे बिर्याणी सगळे वेगवेगळे मसाले टाकले आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकलं आणि मग थोडंसं शिजू दिलं आणि मग थोड्या वेळानंतर धुतलेला तांदूळ होता तो त्याच्यामध्ये टाकला आणि एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं, कारण की गरम पाणी जर आपण याच्यामध्ये टाकलं ना तर भात खूप छान होतं आणि टेस्ट पण खूप छान येते. मग इथे बघा की बिर्याणी मस्त अशी छान झाली आहे. संध्याकाळी माझे सासू सासरे आले आणि असा गेला आमचा दिवस. खूप हॅपी मोमेंट होता. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांग.